कालच मी इच्छा व्यक्त केली होती की मला खूप जास्त धोंडे खाऊ वाटतात ते. तर विकास सरांना बोलले आपल्याला धोंडे खायला कोणीच बोलवत नाही आहो, पण मला पण धोंडे आवडतात आणि मला धोंडे खाऊन खूप वर्ष झालेत. तर संध्याकाळीच आम्हाला आमंत्रण आलं धोंड्यांचं. तर कोणाच्याकडनं आलं तुम्हाला दाखवते, मी चालले धोंडे खायला. चला, शॉर्टच ब्लॉग बनवणार आहे, खूप मोठा नाही. तर चला निघालो आता प्रवास करून. आणि खरंच सांगते खूप छान त्यांनी आमचं स्वागत केलं आणि छान वाटलं. सोसायटीमध्ये गेल्याबरोबर पहिले गणपती बाप्पाच्या पाया पडल्या आणि मग म्हणलं चला आता देवपूजा झाली, आता पोटपूजा करायला पाहिजे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. आम्ही वेट करतोय जेवणाचा, आमच्या सोबतच बसलेली आहे. कधी देते का जेवायला? कधी देते जेवायला? काय बघा किती वेळ. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, या धोंडा खायला. आम्ही सगळे बसले धोंडे खायला. इथं खायलो आज आम्ही. मस्त जेवण आहे असं भरपूर. असलं खाऊन वजन कमी केलं आम्ही, है ना? हॅलो गाय, संस्कृतीने अजून एक गिफ्ट दिलं मला. धोंडे भरून दिले. त्याच्यामध्ये धोंडे आहेत ना? धोंडे नाहीत मला. काय दाखवते घरी जाऊन मी तुम्हाला. बरं बरं. नाही, पूजा ताईने दिले. पूजा ताईने दिले धोंडे आणि डब्यात पोळ्या पण दिल्यात अजून. चला आता घरी जाऊन अजून संध्याकाळी पोळ्या खायच्या. चला मग, थँक्यू. लय भारी केले धोंडे त्यांनी.